हॅलो फ्रेंड्स. बॉम्बे हायकोर्ट पदभरती 2026 अंतर्गत शिपाई हमाल फारस या पदासाठी पदभरती सुरू आहे. ही पदभरती मुख्यतः 3 टप्प्यांच्या माध्यमातून केली जाते. पहिला टप्पा म्हणजे 30 प्रश्नांची एक लेखी परीक्षा घेतली जाते आहे. दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी ही 10 गुणांसाठी किंवा 10 मार्कासाठी घेतली जाते. तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखतीचा टप्पा असतो. हे मुलाखतीचा टप्पा 10 मार्कासाठी असतो. तर आपण पाहू शकता की 26 एप्रिल 2026 रोजी पहिला टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर ह्या परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची आपल्याला चिन्ह दिसून येत आहेत. तर त्याआधी आपण दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याची तयारी करून घेत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपण याआधी शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी संदर्भात एक व्हिडिओ तयार केला आहे. ते तुम्ही पाहू शकताच प्लेलिस्ट मध्ये जाऊन. आता आपण तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखत संदर्भात आपण या ठिकाणी एक व्हिडिओ तयार करत आहोत. तर यामध्ये आपण मुलाखतीमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जातील, त्यांचे उत्तर कसे द्यायचे आणि मुलाखतीला जात असताना पोशाख आपला कसा असायला पाहिजे या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपल्याला मुलाखतीला जात असताना कोणती कोणती महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत. तर हे सविस्तर आपण यामध्ये सगळं पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपल्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. आता यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे बॉम्बे हायकोर्ट पदभरती 2026 शिपाई हमाल फारस या पदासाठीची मुलाखत मार्गदर्शन सर्वात पहिले पाहणार आहोत. त्यानंतर आपण मुलाखतीसाठी जात असताना कोणती महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायची याची एक संपूर्ण यादी पाहणार आहोत. तर मुलाखतीचे स्वरूप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये एकूण 10 गुणसाठी मुलाखत आपली या ठिकाणी होत असते. आता मुलाखत घेण्यामागचा मुख्य उद्दिष्ट त्यांचं काय हे आपण पाहून घेऊ. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता म्हणजेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांना कळत असते. उमेदवाराची नम्रता म्हणजेच किती उमेदवार त्या ठिकाणी नम्र आहे हे सुद्धा त्यांना कळत असतो. म्हणजे त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून कळून जातो. त्यानंतर उमेदवार किती कष्ट करायची तयारी उमेदवाराची म्हणजेच कष्ट करायची तयारी, मेहनत घ्यायची तयारी यातून इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांना दिसून येत असते. न्यायालयीन कामकाजासाठीची योग्यता तपासणे म्हणजेच ते उमेदवार न्यायालयाच्या जे काही कामकाज आहे ते करण्यासाठी ते योग्य आहे का, कितपत योग्य आहे का हे ते त्यांचा त्या ठिकाणी अंदाज लावत असतात. ते आपल्याला सांगणार नाही की तू येस तू पात्र आहे, तू अपात्र आहे किंवा तू चांगला आहे. ते इंटरव्ह्यू घेणार आपलं आणि त्यांच्या पद्धतीने ते आपले गुण त्या ठिकाणी लिहिणार. ते आपण कितपत योग्य आहेत हे त्याचा अंदाज ते लावत असतात. तिथं आपल्याला ते जज करत असतात. आता पुढचा मुद्दा आपण पाहू. यामध्ये मुलाखतीतील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे आदर्श उत्तरे. आपल्याला जे काही ते प्रश्न विचारतील त्यांचे आपल्याला उत्तर कसे द्यायचे ते एकदम आदर्श द्यायचे. सांगण्याचा अर्थ की आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर कोणताही तिथं चुकीचं उत्तर देऊन आपले मार्क मायनस नाही करून घ्यायचे. आपल्याला स्वतःहून आपल्याला नम्रपणे आदर्शपणे असं सांगायचं की बाबा मला ह्या प्रश्नाच्या बद्दल काहीही माहीत नाही, परंतु मी लवकरच या प्रश्नाची माहिती गोळा करेन किंवा माहीत करून घेईन असं नम्रपणे सांगून द्यायचं एकदम प्रामाणिकपणे. आता बघा हे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन सविस्तर सराव करा. आता सराव करा म्हणजे ह्याच्यासारखी सांगण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे उत्तरे तसे देण्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करा. का सांगतो असं की कारण की आपल्याला हेच प्रश्न तिथं विचारला जाणार असं काही सांगता येत नाही. विचारल्या बी जाऊ शकतात, परंतु हेच असेच विचारणार असं कुठंही नाहीये. म्हणून सांगतो की सराव करा. ह्याच्यातून आपल्याला इंटरव्ह्यूच्या प्रश्नाची एक मदत होईल. बाकी असेच प्रश्न येणार नाहीत. तुम्ही पहिला प्रश्न पाहू शकतात. आता तुमची स्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आपल्याला त्यांनी पहिला प्रश्न हे विचारणारच आहेत. ते हे तर फिक्सच आहे किंवा विचारतच असतात. आतापर्यंत असं झालेलं आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तर अशा वेळेस काय करायचं, तिथं सर मॅडम जे कोणी असतात तर सर असेल तर सर म्हणायचं, मॅडम असेल तर मॅडम. माझे नाव जे काही तुमचे नाव आहे, माझे नाव डॅश डॅश आहे. मी ह्या गावचा रहिवासी आहे असं सांगायचं. मी ह्या गावचा रहिवासी आहे.
माझे शिक्षण 12वी किंवा पदवी जे काही झाले असेल पदवी झाली आहे. मला प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करायला आवडते. एवढंच सांगायचं. खूप जास्त इथं काही बी सांगून आपला स्वतःचं इथं व्हॅल्यू किंवा स्वतःचे मार्क कमी नाही करायचं. जसे की टिप दिलेली आहे या ठिकाणी, कौटुंबिक इतिहास लांबवू नका. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे कौटुंबिक इतिहास म्हणजे आमच्या घरी असं आहे, आम्ही असं तसं खूप जास्ती काही गोष्टी सांगायच्या नाही. फक्त स्वतःवरच्या बद्दल शिक्षण, नाव, गाव आणि शिक्षण ह्या 2-3 गोष्टी सांगायच्या आणि शेवटी मला म्हणायचं, की मला प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करायला आवडते. अशा शब्दात म्हणजे 1-2 शब्द सांगायचे आणि संपवायचं हे इंट्रोडक्शन स्वतःचा. नंतर पुढचा त्यांनी समजा आपल्याला हा प्रश्न विचारला असा असा प्रश्न विचारला, की तुमचे शिक्षण जास्त झाले आहे, मग शिपाई पदासाठी का अर्ज केला? तर हा प्रश्न तर विचारलाच जाणार. कारण की आपल्या बऱ्याच जणांचं शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे आणि हे शिपाई म्हणल्यावर थोडंसं असं कमी दर्जाचं वाटण्यासारखं काम आहे. तर असे या प्रश्नाचे असे उत्तर द्यायचे आपण, "सर, आजच्या काळात आजच्या काळात मनाची आणि सुरक्षित सरकारी नोकरी मिळणे ही खूप मोठी संधी आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. मुंबई हायकोर्ट सारख्या नामांकित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमान आहे. माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग मी न्यायालयाचे काम अधिक जबाबदारीने आणि अचूकपणे करण्यासाठी करेन." असं व्यवस्थित या ठिकाणी उत्तर द्यायचं, की "सर, आजच्या काळात एक सरकारी आणि सुरक्षित नोकरी मिळणे ही खूप मोठी संधी आहे आणि अ, कोणतेही काम लहान किंवा मोठे नाही आणि मुंबई हायकोर्ट सारख्या न्यायव्यवस्थेमध्ये आपण जर कामाची संधी मिळत असेल, तर खूप मला हे अभिमानासारखी गोष्ट आहे आणि माझं जरी उच्च शिक्षण झालं असेल, तर मी हे उच्च शिक्षणाचा उपयोग या कामामध्ये जबाबदारीने आणि करेल आणि त्याचा या ठिकाणी उपयोग करेल, असं सांगून हे छान असं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही पुढे पाहू शकता, जर आपल्याला असा प्रश्न विचारला त्यांनी पुढचा, शिपाई पदाची नेमकी कामे कोणती असतात? आता आपण शिपाईसाठीच इथं अर्ज केलेले आहेत आणि त्यासाठीचाच हे इंटरव्ह्यू देत आहेत आपण. तर आपल्याला यामध्ये असं छान असं उत्तर द्यायचं या ठिकाणी. उत्तर असं द्यायचं, की न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे, न्यायालयातील महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे सुरक्षितपणे योग्य विभागात पोहोचवणे, कोर्ट रूमची व्यवस्था पाहणे आणि वेळेनुसार कार्यालयीन कामे पूर्ण करणे ही शिपाई पदाची मुख्य कर्तव्ये आहेत. की मी शिपाई म्हणून न्यायाधीश व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीन आणि न्यायालयातील महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रे व इतर कोणत्याही वस्तू सुरक्षितपणे योग्य विभागात पोहोचवीन व कोर्ट रूमची व्यवस्था पाहीन व वेळेनुसार कार्यालयीन कामे पूर्ण करीन. ही शिपाई म्हणून मी पदाची मुख्य कर्तव्य आहेत माझे आणि मी हे सर्व पार पाडीन. हे सर्व कामे शिपाई म्हणून असतात आणि मी हे करीन असं या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. नंतरचा प्रश्न तुम्ही पाहू शकतात आता. काम जास्त वेळ असल्यास किंवा उशिरापर्यंत थांबायचे असल्यास तुमची तयारी आहे का? जर आपल्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी ह्या पद्धतीने प्रश्न विचारला, की जास्त काम आहे आणि तुम्ही उशिरापर्यंत थांबायची तुमची तयारी आहे का? तर अशा वेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर काय देताल? तर असं सांगायचं, होकारार्थी असं ह्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे आपला, "हो सर, न्यायालयाचे कामकाज वेळेत पूर्ण होणे किती महत्त्वाचे आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी कामाची गरज भासल्यास मी अतिरिक्त वेळ देऊन काम करण्यास पूर्णपणे तयार आहे." या ठिकाणी ह्या अशा प्रश्नाचं उत्तर आपण काय दिलेलं आहे, की एक होकारार्थी आणि आनंदाने उत्तर ह्या ठिकाणी उत्सुकता आपली दाखवलेली आहे. तर अशा प्रकारचे उत्तरं देणे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहेत. हे प्रश्न आपल्याला जशास तसे तर येणार नाहीत, परंतु ह्यातून आपल्याला खूप मदत होणार आहे, की नेमकं प्रश्नाची उत्तरे आपल्याला कशी द्यायची, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी द्यायची, मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं उत्तर आपलं अपेक्षित आहे, हे यामधून आपल्याला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. तर हे आपण पाहिलेत, की प्रश्न आणि त्यांची उत्तरे मुलाखतीमधले. आता यानंतर आपण पाहूत, की आपल्याला इंटरव्ह्यूला जात असताना कोणती महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत. ही यादी आपण आता पाहणार आहोत. तर चला ही यादी पाहू. आता अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण बॉम्बे हायकोर्ट पदभरती 2026 शिपाई हमाल
फारस या पदासाठीची आवश्यक कागदपत्रे यामध्ये पाहणार आहोत. या त्या कागदपत्रांची यादी आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही निवड प्रक्रियाबद्दलची या ठिकाणी लिखित आहे. आवश्यक कागदपत्रे या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटत आहे. तुम्ही पाहू शकतात नंबर 1 ला आपल्याला कोणता कागदपत्र पाहायचं आहे? जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला. म्हणजेच आपला जन्मतारखेसाठीचा एक पुरावा पाहिजे. त्यामध्ये कोणते-कोणते पुरावे असू शकतात बघा. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टीसी, जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतात. एस-एस-सी चे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 10वी चे जे काही सनद असते आपली, ही इत्यादी आपण कागदपत्र कशासाठी जन्म पुराव्याचा दाखला म्हणून देऊ शकतात. ठीक आहे. आता नंतरचा डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता 2 नंबरचा, की शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजेच 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून तुम्ही जर पदवी केली असेल, तर त्या संदर्भात तुम्ही पदवीचंही या ठिकाणी सर्टिफिकेट देऊ शकतात. ह्यामध्ये एक नोंद दिलेली आहे, की काही शाळांच्या किंवा बोर्डच्या गुणपत्रिकेत टक्केवारीऐवजी ग्रेड स्वरूपात दिलेल्या जातात. या प्रकरणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनानुसार भरावे. सदर गुणपत्रक उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने वेळोवेळी मागविल्यास सादर करावे. म्हणजेच आपले जे काही आपल्या शाळेमध्ये जे काही आपल्याला मार्क मेमो भेटत असतात, त्यामध्ये ग्रेड पद्धत असते बघा काही-काही शाळेमध्ये. तर ज्यांच्या मार्क मेमोवर ग्रेड पद्धत आहे ना, तर त्यांच्या शाळेत जायचं त्यांना आणि त्या ग्रेड पद्धतनुसार किती मार्क पडलेत ह्याच्यासाठीचा एक मार्क मेमो तयार करून घ्यायचा आणि ते आपल्या फॉर्ममध्ये तर भरायचाच आहे आणि आपल्या जवळच ठेवायचा. जेव्हाही ते कोर्टात मागितण्यात येईल त्यावेळेस आपल्याला ते मार्क मेमो द्यायचा, ज्यावर ते ग्रेड नसणार तर मार्क असतात. तसा आपला मार्क मेमो तयार ठेवायचा. तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट तुम्ही बघू शकतात. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. त्यामध्ये 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले इत्यादी. म्हणजेच प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचे म्हणजेच सनद आपण 10वी, 12वी देऊ शकतात या ठिकाणी. आता पुढचा हे पाहू शकता तुम्ही डॉक्युमेंट. जाहिरातीत प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संबंधेविषयीची प्रमाणपत्र म्हणजेच आपण फॉर्म क नमुन्यात दिला होता आपल्याला फॉर्म भरण्याआधीच आपण हे अपलोड पण केला असेल, की 2 प्रतिष्ठित व्यक्तींचं जे सर्टिफिकेट घेतला होता आपण चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो. तर ते आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे हे. आणि नंतर अजून पुढचा पॉइंट बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल तर घेऊन जायचा. जो कोणी कास्टमध्ये असतो त्यांच्यासाठी आहे हे. आणि विशेष अर्हता. आता बघा पुढचा डॉक्युमेंट विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. जर विशेष अर्हता असेल तुमच्याकडे काही स्पेशल तर ते त्याचा दाखला घेऊन जायचा. पुढे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्रात अधिवास करीत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे डोमासाईल पाहिजे आपल्याला या ठिकाणी. डोमासाईल नसेल तर काढून घेऊ शकता तुम्ही. पुढचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही. रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. तुम्ही जर रोजगार विनिमयच्या कार्यालयामध्ये नोंदणी केलेली असेल तर त्याचा प्रमाणपत्र असायला पाहिजे नोंदणी केल्याचा. पुढचा डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता यामध्ये उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजेच तुम्ही कुठंतरी नोकरी करत असताना एखाद्या विभागामध्ये तर त्या विभागाकडून नाहरकतचं प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागेल. जर उमेदवार नोकरी करत असेल तर त्यासाठी आहे ते. आता पुढचा डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकतात. उमेदवारांच्या नावात बदल असेल तर त्यांच्या किंवा तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजेच नावामध्ये जर बदल असेल तर त्यासाठी तुम्हाला गॅजेट करावं लागेल, राजपत्र करून घ्यावं लागेल. आणि विवाह वगैरे झाला असेल तर त्याच्यासाठीचा जे काही मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते तुम्हाला त्या दिवशी सोबत नेणे आवश्यक आहे. आणि त्याची झेरॉक्स पण न्यायची ते बी सांगतो तुम्हाला पुढे.
पुढचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने. आता ऑनलाईन अर्जामधूनच आपण हे सर्व कागदपत्र घेण्यात आलेले आहेत. तर अजून संबंधित काही आवश्यक कागदपत्रे आहेत तर ते सुद्धा आपल्याला अनुषंगाने घेऊन जायचं त्या अनुषंगाने. आता पुढचा असा डॉक्युमेंट आहे की न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज आपल्याला पुढे ते काही मागतात तर त्यानुसार आपल्याला ते डॉक्युमेंट आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे या ठिकाणी. तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की बॉम्बे हायकोर्ट पदभरतीसाठीचं मुलाखत, त्याच्या संदर्भात मुलाखतीला जात असताना कागदपत्रे कोणती न्यायची. यासोबतच आपण पहिले एक व्हिडिओ बनविलेला आहे ज्यामध्ये आपल्याला शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी ह्याबद्दलचा आपण तो व्हिडिओ बनवला होता. ते पाहिला नसेल तर पाहून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि या संदर्भात अजून तुमचे काही उत्तरे असतात किंवा तुम्हाला काही यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला लवकरच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. भेटूयात लवकरच पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.